सुरुवात करूया यमनमध्ये असणारं हे अतिशय सुंदर गाणं. आणि याची जी 3 कडवी आहेत, या 3ही कडव्यांची चाल सेम आहे. सो एक ॲडव्हान्टेज आहे हे गाणं वाजवताना की 3ही कडव्यांची चाल एक्झॅक्टली सेम आहे. हां, शब्दरचना थोडी बदलते, अक्षरं कुठे कमी जास्त असतात, त्याप्रमाणे स्वर बदलतात. 3ही कडवी बघणार आहोत. चला आता सुरू करूया वेळ न घालवता. तर सुरुवात ध्रुवपद यमनमध्ये. सुरुवात प पासून होते. प हा आपला काळी एकचा सा, सा रे ग म, तीव्र म लागतो बरं का. या गाण्यात कुठेही शुद्ध म येत नाही, एकदाही येत नाही. तीव्र म, पूर्ण गाणं तीव्र म मध्ये आहे. ओके, शुद्ध म आपल्याला वाजवायचं नाही आहे, तीव्र मचा वापर करायचा आहे. बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत, कोणताही स्वर कोमल नाही, सगळे स्वर शुद्ध आणि म तीव्र, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता म्हणून याच्यामध्ये स्वर कोणते येतात? सा रे ग, तीव्र म, प ध नी सा, एवढे स्वर येतात. ओके, चला सुरुवात प पासून. भय इथले संपत नाही, प भय इथले संपत नाही, प इथलेचा ई गरे घ्यायचा पटकन. भय ई गरे, प गरे रे सा, नी रे रे ग ग, वर नोटेशन दिसतच आहे तुम्हाला. प गरे रे सा, नी रे रे ग ग. आता याच्यामध्ये जो भय शब्द आहे तो दुसऱ्यांदा भय भय. आता तुम्ही ग पासून घ्या, मी दुसऱ्यांदा नोटेशन येताना भय भय, गप मधप, भय इथले संपत नाही, भय इथले. दुसऱ्यांदा कळलं कसं? भय इथले, गप मधप इथले, भय इथले संपत नाही. आता पुढे, आता मज तुझी आठवण येते आणि त्याच्या पुढची लाईन नीट समजून घ्या. मज तुझी आठवण येते, नी नी ध सा नि ध प म प नि ध प. मज तुझी आठवण येते, मी संध्या, संध्या, मी संध्या, म गरे, मी संध्या काळी गातो. परत मी तसंच घेऊ शकता. मी संध्या, प गरे सा, नी रे ग ग. आता तू मला शिकवली गीते जरा थोडस वाजवायला जास्त स्वर आहेत बघा. तू मला शिकविली गीते. बघा आता, तू गम धनी सा, गम धनी सा, तू मला नि ध शिकविली शिकविली
ली शिकविली गीते. बघा शिकविलीचा जो शी आहे तो ग वर आहे, क ला मध, वीला निध आणि लीला मग रे. एकत्र वाजवलं तर शिकविली 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 गीते. हे आहे संपूर्ण पहिलं जे त्याचं ध्रुवपद आहे ते. आता मी तुम्हाला पूर्ण वाजवून दाखवू. बघा आता. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्या काळी गातो, मी संध्या काळी गातो, तू मला शिकविली गीते. तर आपल्याला पहिलं जे स्टार्टिंग आहे, जी सुरुवात आहे या गाण्याची, जे ध्रुवपद आहे ते तुम्हाला छान कळलं असेल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. व्हिडिओ स्लो करून बघा. तुम्हाला प्लेबॅक टाईम यूट्यूबवरती सुद्धा स्लो डाऊन करता येतो. सेटिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन असतो, तो त्या व्हिडिओवरच जे 3 डॉट्स दिसतील किंवा तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसेल, यू कॅन स्लो डाऊन द व्हिडिओ. तुम्ही स्लो करू शकता स्पीड ऑनलाईनच. आता तर स्लो करून बघा. वरती नोटेशन फ्लॅश होत होतं ते तुम्ही बघून व्यवस्थित तसं लिहा. आता जे पहिलं कडवं चालू होतं आणि तिन्ही कडव्यांची चाल सेम आहे. तर पहिलं कडवं तुम्हाला फ्लॅश होताना दिसतंय वरती. आता बघा प पासून सुरुवात. ते झरे ते झरे प गरे रे प गरे रे ते झरे चंद्र सज. आता चंद्र सजणांचे पैकी चंद्र सज. आता चंद्र सजणांचे चंद्र सजणांचे है ना, चंद्र सजणांचे चंद्र सजणांचे आ ना प म ग म ग ध ना ते झरे चंद्र सजणांचे. आता पहिलंच आहे प ग. बघा असं ते झरे चंद्र सजणांचे ते झरे ते प म ध ते झरे गरे रे प म ध गरे रे. दुसऱ्यांदा ते झरे. आता ते झरेचाच फक्त फरक आहे, म्हणून ते झरे चंद्र सजणांचे. याच्यानंतर फक्त ते झरे लिहिलंय की ज्याचं दुसरं व्हेरिएशन तसं आहे. बघा ते झरे चंद्र सजणांचे ते झरे चंद्र सजणांचे. ती धरती प म ध ध ध भगवी माया धनी धप. आता याच्या पुढे झाडांशी गपसासा झाडांशी निजलो आपण. बघा किती सुंदर चाल आहे, इतकी गोड चाल आहे ना. झाडांशी निजलो निजलो निसा निध. आता आपणचा आपणचा जो आ आहे ना तो शांत उतरत यायचे. निध प ग रे रे आपण आ
नि ध प ग आपण आपण आपण. आता याच्या पुढचं तर अजून छान. झाडात पुन्हा उगवाया, है ना, सुंदर आहे ना. बघा कसं. झाडात मधपम झाडात पुन्हा गम गरे पुन्हा उग उग गरेनी गरेनी उग वाया वा आधी हळू वाजवून बघा. झाडात पुन्हा उगवाया वाया निगरे मग प मध प भय इथले. आता मी न म्हणता शांतपणे वाजवतो, स्वरांकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळेल. कडवं बघा. आलं लक्षात आपल्या. भय इथले. आता तुम्हाला एकदा हे पहिलं कडवं चांगलं प्रॅक्टिस करून इतकं सुंदर बसवा की पुढच्या दोन्ही कडव्यांची चाल सेम आहे. आता पुढच्या दोन्ही कडव्यांचा मी थोडंसं पटकन वाजून यासाठी दाखवेन कारण नोटेशन सेम आहे. शब्द बदलतात. शब्द बदलले की थोडेसे एखाद दुसरा स्वर इकडे तिकडे होतो. आता बघा. आता दुसरं कडवं तुम्हाला फ्लॅश होताना दिसतंय तुमच्या स्क्रीनवरती. हां, आता दुसरं कडवं कसं आहे. आता ते झरेच्या ऐवजी तो तो बोल मंद हळवासा तो बोल आहे की नाही. बघा सेम आहे की नाही. ते झरे आणि तो बोल सेम आहे की नाही. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. बघा सेम आहे की नाही. नोटेशन सांगा मला. एकदम सेम आहे की नाही. आता मी न म्हणता नुसतं वाजवून दाखवतो. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला.
आले लक्षात? आता बघा तिसऱ्या कडव्यामध्ये फक्त जरासे शब्द म्हणजे अक्षर कमी आहे. स्तोत्रात इंद्रिये अवघी. आता अवघी हा शब्द कसा आहे? अक्षर कमी आली, त्याच्यामुळे इकडच्या नोटेशनमध्ये प म ग म ग ध एवढं न घेता फक्त अवघीला ग म ग ध म्हणजे गम गम असं दोनदा न घेता, प म गम गम न घेता गम ग ध एक गम स्किप केलाय आपण. आता बघा स्तोत्रात इंद्रिये अवघी, स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संकट नाही, हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. अक्षर थोडी कमी आहेत तिसऱ्या कडव्यामध्ये, त्याच्यामुळे परंतु नोटेशन एकदम प्रॉपर आहे. तुम्ही त्या त्या अक्षराचं ते नोटेशन वाजवलं की तुम्हाला म्हणता येणारच, ही गॅरंटी देतो मी तुम्हाला. सो तुम्ही व्यवस्थित ही 3 कडवी जी समान चालीत एकदा छान वाजवा. पहिलं कडवं जमलं ना तुम्हाला 90% दुसरं आणि तिसरं सहज येऊन जाईल. पहिलं 100% करा, मग दुसऱ्या 2 कडव्यांवर फक्त तुम्हाला 10% थोडंसं फिनिशिंग करावं लागेल. आता मी ध्रुवपद आणि एक कडवं, कारण कडव्याच्या चाली सेम आहेत, सो एक कडवं फक्त न म्हणता वाजवून दाखवतो, ऐकून घ्या आणि मग प्रॅक्टिस करत राहा. आलं आपल्या लक्षात? छान आनंद घ्या. इतकं सुंदर गीत आहे की मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणारच नाही. भगवंताची लीलाच इतकी सुंदर आहे, त्याने एवढं छान छान बनवून ठेवलं आहे आपल्यासाठी. आनंद घ्या, वाजवून बघा, आणि आवडलं तुम्हाला तर कमेंटमध्ये मला सांगा. भेटूया पुढच्या नोटेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.